घाट दर्शन करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे जे खाली जे मंदिर होते ना, त्या मंदिराचं आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो। तर ही आहे भगवान महावीरांची मूर्ती, जे खूप जुनी आहे। त्यामुळे तिथून आपण जिथे राहतो ना, तिथून 16 किलोमीटर अंतरावरती ही मूर्ती आहे। तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो। तिथेच जवळ येताना CRPF कॅम्पमध्ये भगवान पार्श्वनाथांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे निघालो। ही आहे भगवान पार्श्वनाथांची मूर्ती। तर खरंच खूप छान आणि सुंदर आणि शांत वातावरण होतं। नंतर आम्ही सिद्धायतन सदनमध्ये आलो। तिथेही खूप छान मंदिर होतं। तिथे ॲक्च्युली असं वाटत होतं की काहीतरी कार्यक्रम होतं, पण मंदिर खरंच खूप असं बघितल्यावरती ना एक मनाचं असं समाधान होतं आणि ते डोळ्यात भरून घेऊन यावं असं वाटतं। एवढं छान सुंदर मूर्ती आहे, दर्शनही खूप छान मिळतं। ऋषभनाथ छान आहे की रे? मस्त। महाराज जी तो है, लेकिन पता नहीं उनका नाम। हाँ है ना? हाँ। अच्छा, कलश मंदिर, ये आहे कलश मंदिर। राहील असं असेल तर मग राहील, सोड त्याचं काय। जैन म्युझियम आहे बघा इथे। मंदिर कहाँ पे? हाँ इथे अजून बांधायला लागलं म्हटल्यावर इथं मंदिर आहे आणि इकडे महाराज जी आहेत। ए इकडे का तुपा? ए मंदिर इथे, ए इकडे इकडे मंदिर आहे, मंदिर इथे मंदिर आहे, तिथे महाराज जी। तिथून आम्ही दर्शन घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी गेलो। महाराजांच्या बरोबर आम्हाला बोलताही आलं। नंतर हे जे बांधकाम चालू आहे, जे नवीन मंदिराचं बांधकाम आहे, खूप छान रेखीव असं काम आहे। मूर्तीचंही काम चालू होतं तिथे। त्यामुळे ना की त्यांची कलाकारी बघा ना की खरंच, आणि त्या मूर्तींवरती स्माईल एवढी म्हणजे असं दिसून येत होतं ना की ती मूर्ती बघतच राहावं असं वाटत होतं। त्या कलाकारांच्या हातात ना काय जादू असते देव जाणे।
तुम्ही त्या मूर्तींना एकदा बघितलं ना तर ऑटोमॅटिकली स्माइल तुमच्या चेहऱ्यांवरती येते. जिथे मंदिरात पाया पड जिथे पड मंदिरात पडली नाही पडायला. नेक्स्ट सर, हे नवीन मंदिराचं बांधकाम सुरू आहे. ह्यांचं काम बघून ना तर हॅट्स ऑफ ह्या लोकांना की छोट्या मोठ्या गोष्टीकडेही प्रॉपर एवढं लक्ष देऊन हे करत आहेत ना. आम्हाला बघतानाच एवढं आश्चर्य होत होतं की एवढं सुंदर दिसत होतं आणि पूर्ण झाल्यावरती माहित नाही की किती छान आणि हे सुंदर दिसेल. दिवसभर सगळं दर्शन झाल्यानंतर ना संध्याकाळची 8 वाजता आरती असते. सो आम्ही आरतीसाठी निघालो. आरती तिथे चालू होती. थोडंसं लेट झालेलं जाण्यासाठी. तिथली आरती संपल्यावरती आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. तर दुसऱ्या मंदिराची आरती करायची होती अजून. तिथं गेल्यावरती तो आरतीचा मान आम्हाला मिळाला. वाव, बघी होते तसे. हे सर्व बघताना ना की कायमस्वरूपी डोळ्यात हे दृश्य घेऊन यावंसं वाटत होतं. एवढं दिसायला छान, सुंदर, मस्त आणि दर्शनही खरंच खूप शांततेत मिळालं. Thanks for watching. Next part आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. See you in next video.